कर्जमुक्त आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आयुष्य हे स्वप्न तर खूप जण बघतात, पण खरं पाहिलं तर आपण EMI, क्रेडिट कार्डची बिलं, कर्जाचं ओझं यातच कुठेतरी अडकलेलो असतो. हो ना. आज आपण पैसा, कर्जमुक्ती ते आर्थिक स्वातंत्र्य या नावाच्या एका माहिती सामग्रीचा जरा सखोल आढावा घेऊया. यात पैशाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिलाय आणि कर्जाच्या चक्रातून बाहेर कसं पडायचं याचा एक स्पष्ट मार्ग पण सांगितलाय. सुरुवात करूया का? नक्कीच. खरं तर आपल्या समाजात अनेकदा कसं होतं की कर्ज घेणं हे गरजेचं किंवा कधीकधी काय म्हणतात त्याला, प्रतिष्ठेचं लक्षण पण मानलं जातं. हो, म्हणजे मोठी गाडी घेतली, मोठं घर घेतलं कर्जावर की म्हणतात प्रगती झाली. अगदी. पण या माहितीनुसार ना, हा विचार म्हणजे एक प्रकारचं मोहजाल असू शकतं. यात स्पष्ट म्हटलंय की कर्ज आपल्याला खरं तर सक्षम नाही करत, उलट अनेकदा कमकुवत बनवतं. हे थोडं विचार करायला लावणार आहे, कारण शाळेत आपल्याला गणित, विज्ञान वगैरे शिकवतात. बरोबर. पण पैसा कसा सांभाळायचा, तो वाढवायचा कसा, आणि महत्त्वाचं म्हणजे आर्थिक ताण न घेता कसं जगायचं, हे कुठे फारसं शिकवलं जात नाही, नाही का? नाही, हे खरंय. त्यामुळेच कदाचित आपण नकळत दिखाव्याच्या किंवा सामाजिक दबावाखाली येतो. म्हणूनच मला वाटतं या माहितीमधला पहिला महत्वाचा मुद्दा हाच आहे की कर्जाबद्दलचे जे गैरसमज आहेत, मिथ्स आहेत, ते तोडणं. अच्छा. जसं की क्रेडिट कार्ड किंवा ते सोपे वाटणारे EMI पर्याय, ते खरं स्वातंत्र्य देत नाहीत, उलट एका अदृश्य जाळ्यात अडकवतात. खरी आर्थिक सफलता ही वस्तूंमध्ये नाहीये, तर ती मानसिक शांततेत आणि नियंत्रणात आहे, असे या माहितीचं म्हणणं आहे. म्हणजे पहिली पायरी ही झाली की आपली मानसिकता बदलायची. हो. पण मग यातून बाहेर पडण्यासाठी काही ठोस कृती योजना, म्हणजे सुरुवात कुठून करायची? हो, नक्कीच. यात एक स्पष्ट रोडमॅप दिला आहे आणि सुरुवात होते एका अगदी छोट्या पण खूप महत्वाच्या पावलाने. ते म्हणजे एक छोटा आपत्कालीन निधी तयार करणे. इमर्जन्सी फंड. छोटा. किती छोटा? साधारणपणे 25,000 रुपये किंवा मग डॉलरमध्ये बोलायचं तर $1,000 एवढी रक्कम बाजूला काढायची. फक्त 25,000 रुपये? म्हणजे इतक्या कमी रकमेनी काय होणार असं वाटू शकतं? म्हणजे काय विचार आहे यामागे? बरोबर आहे प्रश्न. रक्कम लहानच आहे, पण तिचं महत्त्व खूप आहे. विचार करा, अचानक गाडी बंद पडली किंवा एखादा छोटा मेडिकल खर्च आला, तर अशा वेळी परत कर्ज काढायला नको किंवा क्रेडिट कार्ड वापरायला नको. हा निधी तुम्हाला अशा छोट्या आर्थिक धक्क्यांपासून वाचवतो. अच्छा. हे जमवण्यासाठी सुरुवातीला थोडे खर्च कमी करावे लागतील. बाहेर खाणं, शॉपिंग, पार्ट्या. हो, ते तर आहेच. पण यातून जी एक सुरक्षिततेची भावना येते ना, आणि आत्मविश्वास वाढतो, तो पुढच्या मोठ्या टप्प्यांसाठी खूप महत्वाचा ठरतो. हा पहिला विजय असतो असं म्हणायला हरकत नाही. अच्छा. म्हणजे ही एक प्रकारची सेफ्टी नेट झाली, जेणेकरून परत कर्जाच्या दिशेने जावं लागणार नाही. ओके. यानंतर काय? यानंतर येते डेट स्नोबॉल पद्धत. डेट स्नोबॉल ही पद्धत कर्ज फेडायला खूप प्रभावी आहे असे या माहितीत सांगितलंय. डेट स्नोबॉल म्हणजे काय नक्की? यात काय करायचं, आपली जी सगळी कर्ज आहेत ना, फक्त गृहकर्ज सोडून, ती त्यांच्या रकमेनुसार उतरत्या क्रमाने लिहायची. म्हणजे सर्वात कमी रकमेचं कर्ज सगळ्यात वर, मग त्याहून मोठं, असं करत करत. एक मिनिट. पण आपण ऐकतो की जास्त व्याजदराचं कर्ज आधी फेडावं, त्याला डेट ॲव्हलान्स म्हणतात बहुतेक. हो, बरोबर. त्याला डेट ॲव्हलान्च म्हणतात. मग ही स्नोबॉल पद्धत का वापरायची? इथे तर फक्त कर्जाची रक्कम बघतोय आपण, व्याजदर नाही. अगदी बरोबर मुद्दा आहे. गणिती हिशोबाने बघितलं तर जास्त व्याजदराचं कर्ज आधी फेडणं जास्त फायद्याचं वाटतं. पण डेट स्नोबॉल पद्धत ही गणितापेक्षा जास्त मानसिकतेवर भर देते. बिहेवियरल ॲस्पेक्ट. अच्छा, कसं काय? यात तुम्ही तुमचं सगळं लक्ष आणि जास्तीचे पैसे सर्वात लहान कर्जावर लावता. बाकीच्या कर्जांचे फक्त मिनिमम पेमेंट्स चालू ठेवता. आणि जसं ते पहिलं सगळ्यात लहान कर्ज फिटतं ना, तेव्हा एक मोठा दिलासा मिळतो, एक विजय मिळवल्यासारखं वाटतं. हो, ते तर खरं आहे. मग त्या कर्जाचा जो हप्ता वाचलाय आणि जे जास्तीचे पैसे तुम्ही टाकत होता, ते सगळं मिळून आता पुढच्या क्रमांकाच्या लहान कर्जावर लावायचं. म्हणजे एक प्रकारची गती निर्माण होते. हो, मोमेंटम. अगदी बरोबर. प्रत्येक कर्ज फेडल्यावर तुमचा आत्मविश्वास वाढत जातो. एक प्रकारचा स्नोबॉल इफेक्ट तयार होतो. या माहितीनुसार डेट स्नोबॉल वापरणारे लोक कर्ज फेडण्यात जास्त यशस्वी ठरतात, कारण त्यांना हे छोटे विजय सतत मिळत राहतात. त्यामुळे तो अवघड वाटणारा प्रवास पूर्ण करायला प्रेरणा मिळते. म्हणजे इथे गणित नाही, तर तुमची मानसिकता जिंकते. तो कर्जाचा डोंगर हळूहळू वितळताना दिसतो. हे ऐकून खरंच खूप सकारात्मक वाटतंय.
म्हणजे हा फक्त आकड्यांचा खेळ नाहीये, तर एक मानसिक लढाई जिंकण्यासारखा आहे. बरं, मग सगळी कर्ज फिटल्यावर काय? एकदा का ही सगळी कर्ज म्हणजे क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन, कार लोन वगैरे फिटली, की पुढचा टप्पा म्हणजे तो सुरुवातीचा छोटा आपत्कालीन निधी आता मोठा करायचा. किती मोठा? साधारणपणे 3 ते 6 महिन्यांचा जो आपला घरखर्च असतो तेवढी रक्कम जमा करायची आणि ती सुरक्षित ठिकाणी ठेवायची, जसं की लिक्विड फंडमध्ये. यामुळे काय होतं की उद्या नोकरी गेली किंवा एखादी मोठी वैद्यकीय आणीबाणी आली तरी आपण पुन्हा कर्जाच्या खाईत लोटले जात नाही. हे खरं आर्थिक स्थैर्य मिळवून देतं. बरोबर. आणि मग येतो खरा टप्पा, संपत्ती निर्माण करणे, वेल्थ बिल्डिंग. हो, अगदी बरोबर. एकदा कर्जमुक्त झालात, सुरक्षित झालात, की मग नियमितपणे गुंतवणूक करून संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करायचं. म्हणजे फक्त पैसे वाचवण्या नाही, तर ते योग्य ठिकाणी गुंतवून वाढवणं. जसे की म्युच्युअल फंडमध्ये SIP किंवा मग दीर्घकालीन गुंतवणूक. हो, अगदी तसे पर्याय वापरायचे. हा टप्पा अर्थातच सगळ्यात जास्त वेळ घेणारा असतो, पण हेच खरं आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देतं. तर एकंदरीत या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ना सगळ्यात आधी विचार बदलायला हवा. कर्ज हे प्रगतीचं लक्षण नाही, तर ओझं असू शकतं, हे कुठेतरी मान्य करावं लागेल. बरोबर. आणि मग तो छोटा आपत्कालीन निधी, डेट स्नोबॉल सारखी ठोस पावलं आणि मुख्य म्हणजे सातत्य, याने आपण त्या दिशेने नक्कीच प्रवास करू शकतो. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. खरी श्रीमंती फक्त बँक बॅलन्समध्ये नसते. ती आपल्या विचारांमध्ये, आपल्या नियंत्रणात आणि आपल्या मानसिक शांततेत असते. विशेष म्हणजे या माहितीनुसार जेव्हा आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो, तेव्हा फक्त स्वतःपुरतं न पाहता इतरांना मदत करणं, उदारता दाखवणं ही सुद्धा त्या स्वातंत्र्याची एक महत्त्वाची बाजू आहे. मग विचार करण्यासारखा प्रश्न खरंच हा आहे की जेव्हा आपण कर्जाच्या ओझ्यातून पूर्णपणे बाहेर पडू, आर्थिक स्वातंत्र्य मिळवू, तेव्हा त्या मिळालेल्या संपत्तीचा, वेळेचा वापर स्वतःच्या प्रगतीसोबत इतरांच्या आयुष्यात काहीतरी चांगलं करण्यासाठी कसा करता येईल. नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे.